रघु काका, असा किती बोलवलास? मुद्दामच बोलायलंय. माधव, दत्ता, तुमच्या घरात काय चालला या सगळ्या गावाक माहिती आहे. आता पेपरात पण छापा निला. ह्या सगळा मी निस्तरलं नसतंय असं वाटतं ना? असं किती वाटत? निस्तरलं असतंय ना? हो होय हो हो. मी तुमच्या मध्ये पडलं असतंय तर माकाच खडी फोडूक जावता लागला असता. मी तुमच्या भल्याचा विचार करतोय. तुम्ही तो पोलीस घरात अडून ठेवल्यात ना, तुम्हाला काय करूक देणार नाही. उलट माझ्यावरच आळ घेता. अहो तो फक्त चौकशी करतो बस. चौकशी माझी? अरे आम्ही दुसऱ्यांच्या भल्यासाठी करायचा आणि आमचीच चौकशी. ह्या देव शेतात आतापर्यंत सगळा मी नीट करीत दिलंय. म्हणा ह्या नीट चालला तेचो वाटो त्याच्यापर्यंत पोचवलंय. आणि आता जर माझी चौकशी होत असात तर मी मध्ये किती पडा? काय बोलतोस रघु काका? मग खरंच काय कळत नाही. स्पष्टच सांगतोय. माधवा, दत्ता, तुम्हीच काय त्या ठरवा या देव शेताच्या जमिनीचा. माझो काय याच्यात फायदो नाही आणि माझ्यात मागे पोलीस लागले. मी याच्यात पडायचंही नाही. रघु काका, हो आम्ही काय बघणार? तुमचा काय तर तुम्ही बघा. माका मोकळो करा. तुमच्या दोघांपैकी एकान जबाबदारी घ्या. अहो असं काही नाही, इथलं सगळं दत्ताच बघतो. मी किती आहे? मी मधलो हा ना, म्हणजे ह्या सगळ्या थोरल्या नाही तर धाकट्यान करू लागतं त्याला. आणि तशी पण ही जमीन तुझ्या नावावर हा. ह्या सगळा तुकाच करू लागतं त्याला. ठीक आहे, मी ही जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतो. माधवा, आता ही खांद्यावर जबाबदारी घेतलंस तर नीट काय ता बघ. आता माझो काय संबंध नाही. हॅलो. अरे जय श्री कृष्णा निलिमा मॅडम, काय तुम्ही मला कळवलंच नाही अजून? हे बघा, जागेविषयी आपलं बोलणं झालेलं आहे. हा, पण समजा जागेविषयी बरोबर ना? हो, पण ते होणं शक्य नाहीये. अरे असं कसं शक्य नाहीये मॅडम? अहो केवढा मोठा प्लॅन आहे तुम्हाला माहिती आहे ना? नाही नाही, सगळ्या जमिनीचे काम व्हायलाच पाहिजे. तुम्हाला कळत नाहीये का? त्या दिवशी तुमची विश्वासराव सोबत भेट झाली आहे ना? हा झाले होते. हो, मग अजूनही तुमचे डोळे उघडत नाहीये? आधीच नेने काकांच्या खुनाचा तपास सुरू आहे. त्यात आपल्या या जागेच्या व्यवहाराविषयी जर का काही कळलं तर या व्यवहाराचा आणि नेनेंच्या खुनाचा संबंध जोडतील पोलीस. हा, पण अशा कशा काय संबंध लावतील? विश्वासराव तुमच्याविषयी विचारत होता. नेनेंच्या खुनाचा आणि तुमचा काही संबंध नाहीये ना, अशी शंका आली त्याच्या मनात. अहो त्यांनी शंका घेतलं म्हणजे मी काय खुनी होणार आहे का? हा, असं नाहीये. हे बघा, ठरल्याप्रमाणे मला सगळं जमीन पाहिजे आहे. हे बघा, फक्त माधवरावांच्या नावावरची जमीन आहे ना, तेवढ्यानं काहीही होणार नाही मॅडम. इम्पॉसिबल आहे ते. नाही नाही, ते पॉसिबल कसं करायचं ना, ते तुमचं तुम्ही बघा. हे बघा, तुम्हाला जे वाटतंय ना तितकं हे आता सगळं सोपं राहिलेलं नाहीये. याच्यामध्ये मोठे मोठे व्यक्ती आता इन्व्हॉल्व झालेले आहेत या प्रोजेक्टमध्ये. हा, आणि ते विश्वासरावला तुम्ही घाबरू नका हो. अरे मॅडम, ते तर तालाबमधला एक छोटासा मछली आहे. आणि हे बघा, तुम्ही जर हात वर कराल ना तर तुम्ही अडकाल एवढ्याच सांगून ठेवते.
अरे मॅडम, आपले पण कॉन्टॅक्ट काढलेत आपण. आता बघा पुढं काय काय होतंय ते. हा, चला ठेवतो. जय श्री कृष्ण. अभिराम भाऊजी, मी आतून सगळं ऐकतय. काय चुकीचं नाही. मीठ कमी पडला असत, घेऊन येते. काही महत्वाचं बोलत होता? काही खास नाही. हा नाही, मला असं वाटलं. काय पांडू शेठ? शेठ शेठ बोलतात मका. मगाशी काय म्हणत होतस? काय ता ते सांगायचं नाही, काहीतरी म्हणालास ना. ता काय ता ता विसरलं. बरोबर वेळेवर काही गोष्टी विसरतो तू. जे माधव भाऊनी खांद्यावर घेतला नाही ना. रघु काका नाही ना. होता नाही. विश्वास, माधव दादाने सगळं स्वतःच्या अंगावर ओढून घेतलं. म्हणजे नक्की काय? तुमचा विश्वास असत नसत, पण देव शेतातल्या जमीनचं सगळं बघूचं लागतं. त्याचं नारळ देऊचा लागतं. आता ती जबाबदारी माधवावर आहे. पण ह्यांच्यावरच का? का म्हणजे ती जमीन त्याच्या नावावर आहे. पण मग हे सगळं करणारे रघु काका कुठे आहेत? ते आता या सगळ्यात हात घालणार नाही म्हणाले. वा, मग रघु काकांनी माझ्या सांगण्यावरनं रिटायरमेंट घेतली वाटतं. माझ्या सांगण्यावरून का घाबरलेत म्हणून? माधव दादाला अडकवायला नको होतो दादा. तो माझो पण भाऊ वा, माका पण काळजी आहे त्याची. आणि तो अडकला, मी त्याका बाहेर काढीन. नेने वकिलांच्या तपासासंदर्भात हे पेपर्स खूप मदत करतील. असं काय पेपरमध्ये? नाही म्हणजे काही पुरावे वगैरे आहेत का? पण खुनासंदर्भात तपासासाठी महत्वाची इन्फॉर्मेशन याच्यात आहे.